Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. फ्रेंड्स, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 12वीच्या सेकंड पोएम इंडियन व्ह्यूअर्समधील ब्रेन स्टॉर्मिंग हा टॉपिक. मित्रांनो, या अगोदर आपण सॉन्ग ऑफ द ओपन रोड या पोएमचे ब्रेन स्टॉर्मिंग बघितलेलं आहे. तत्पूर्वी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर त्याच्याखाली आलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. माझे प्रत्येक व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, बघूया इंडियन व्ह्यूअर्स या पोएममधील ब्रेनस्टॉर्मिंग. या ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये ॲक्टिव्हिटीज फर्स्ट दिलेली आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द फॉलोइंग व्हॅकेशन्स. खाली काही 4 गोष्टी दिलेल्या आहेत. त्यावर तुमच्या पार्टनर, तुमच्या मित्रासोबत तुम्हाला चर्चा करायची आहे. ए. विविंग, बी. टेलरिंग, सी. नीटिंग, डी. एम्ब्रॉयडरिंग. हे सर्व विणण्याच्या संदर्भातची काही गोष्टी आहेत. ती तुमच्या मित्रासोबत चर्चा करायची आहे. आपण नेक्स्ट बघूया. ॲक्टिव्हिटी नंबर 2. फर्स्ट, डिस्कस द व्हेरियस प्रॉडक्ट्स मेड बाय द व्ह्यूअर्स इन द पोएम. या पोएममध्ये व्ह्यूअर्सनी वेगवेगळे जे प्रॉडक्ट्स, गोष्टी बनवल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला चर्चा करायची आहे. आपण याचं ॲन्सर तयार केलेलं आहे. बघूया. द व्ह्यूअर्स मेड व्हेरियस प्रॉडक्ट्स ॲज फॉलो. 3 प्रॉडक्ट्स दिलेले आहेत. फर्स्ट, द रॉब्स ऑफ ए न्यू बॉर्न चाइल्ड. नवजात चाइल्डसाठी तयार केलेलं रॉब्स म्हणजे झगा किंवा ड्रेस. सेकंड, मॅरिएज व्हील्स ऑफ ए क्वीन. एखाद्या राणीसाठी केलेला लग्नाचा ड्रेस. थर्ड, अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. आणि मृत माणसासाठी तयार केलेलं कफन किंवा अंत्यसंस्कारासाठीचा असलेला कपडा. असे 3 जे प्रॉडक्ट्स आहेत जे व्ह्यूअर्सनी बनवलेले आहेत ते आपण इथं लिहिलेले आहेत. आता नेक्स्ट, ॲक्टिव्हिटी नंबर 2. सेकंड क्वेश्चन, द वर्ड्स इन द 3 स्टांजाज ऑफ द पोएम मेन्शन डिफरंट टाइम्स ऑफ अ डे. कंप्लीट द टेबल. खालील टेबलमध्ये पोएममध्ये जे 3 स्टांजा आहेत त्यामध्ये आलेले 3 दिवसाचे भाग व्यक्त केलेले आहेत. मॉर्निंग, इव्हिनिंग आणि नाईट. आता या 3ही डेच्या पार्टमध्ये कोणत्या प्रकारचे वर्ड्स एक्सप्रेस केलेले आहे आणि त्या वेळेस व्ह्यूअर्सने कोणकोणती कामं केलेली आहेत, कोणकोणते ड्रेस शिवलेले आहेत त्याची तुम्हाला यादी करायची आहे. आपण इथं सोडवलेलं आहे. एक तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. अर्ली मॉर्निंगला ब्रेक ऑफ डे हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे काय, सकाळी. आणि व्ह्यूअर्स वर्क या कॉलममध्ये व्ह्यूअर्स व्ह्यू रॉब्स फॉर द न्यू बॉर्न चाइल्ड. नवजात चाइल्डसाठी ड्रेस शिवलेला आहे किंवा ड्रेस शिवत आहे. सेकंड, लेट इन द इव्हिनिंग. संध्याकाळी. फॉल ऑफ नाईट. यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे, फॉल ऑफ नाईट. स्टांजामध्ये फॉल ऑफ नाईट हा शब्द वापरलेला आहे. आणि त्यावेळेस व्ह्यूअर्स वर्क म्हणजे व्ह्यूअर काय करत होते, व्ह्यूअर्स व्ह्यू मॅरिएज वेल्स ऑफ ए क्वीन. तिसरं, कोल्ड नाईट. आता या कोल्ड नाईटसाठी कोणता शब्द स्टांजामध्ये वापरलेला आहे, मूनलाईट चिल. तिसरा स्टांजा बघा, तुम्हाला कळेल. आता त्यावेळेस व्ह्यूअर्स काय करत होते, विणकर काय करत होते, अ डेड मॅन्स फ्युनरल शाऊट. मृत माणसासाठी अंत्यसंस्कारासाठी कपडा किंवा ड्रेस शिवत होते. आता ॲक्टिव्हिटी नंबर 2. थर्ड क्वेश्चन, द पोएम रिव्हिल्स 3 phases ऑफ लाईफ. फिल इन द ब्लँक्स विथ फिलिंग अँड कलर्स ॲप्रोप्रिएट टू द फेजेस ऑफ लाईफ. 1 इज डन फॉर यू. या पोएममध्ये आयुष्याच्या 3 अवस्था दाखविलेल्या आहेत. आता तुम्हाला त्या बघून त्यावेळेच्या फिलिंग्स आणि कलर्स जे स्टांजामध्ये व्यक्त केलेले आहेत ते लिहायचे आहेत. एक ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी लिहिलेली आहे. खाली तुम्ही व्यवस्थित चार्ट बघा, तुम्हाला दिसेल. तुम्ही जर चार्टचा व्यवस्थित अभ्यास केला किंवा निरीक्षण केलेलं असेल तर आपण आता हा चार्ट व्यवस्थित सोडवूया. बघा, आडव्या लाईनमध्ये न्यू बॉर्न ऑर चाइल्डहूड, यूथ ऑर ॲडल्टहूड, ओल्ड एज ऑर डेथ अशी 3 अवस्था दिलेल्या आहेत. आणि व्हर्टिकली म्हणजे उभ्या कॉलममध्ये कलर आणि फिलिंग असं दिलेलं आहे. कलरमध्ये न्यूबॉर्न चाइल्डहूडसाठी ब्ल्यू हा कलर दिलेला आहे, कारण पहिल्या स्टांजामध्ये बघा
ब्ल्यू ॲज द विंग ऑफ ए हॅल्शियन वाईल्ड असा संदर्भ आहे. आणि या न्यूबॉर्न चाइल्डसाठी फिलिंग काय आहे, तर होप्स अँड एक्सपेक्टेशन, आशा आणि अपेक्षा. त्यानंतर यूथ ऑर ॲडल्टहुड यासाठी बघा सेकंड स्टांजा, लाईक द प्ल्यूम्स ऑफ ए पीकॉक पर्पल अँड ग्रीन, म्हणून कलरच्या ठिकाणी पर्पल अँड ग्रीन येईल. आणि फिलिंगच्या ठिकाणी एन्थुसियास्टिक अँड क्रिएटिव्ह असं आपण वापरलेलं आहे, कारण तरुणपण हे उत्साहाचं आणि सर्जनशीलतेचं प्रतीक आहे, म्हणून तिथं एन्थुसियास्टिक अँड क्रिएटिव्ह फिलिंग. आता ओल्ड एज म्हणजे शेवटचा स्टांजा, यासाठी व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड असं वाक्य आहे, म्हणून इथं कलर व्हाईट वापरलेला आहे. आणि फिलिंगमध्ये सॉलेम अँड स्टील, गंभीर आणि शांतचित्त. डेथला आपण त्या प्रकारची फिलिंग एक्सप्रेस केलेली आहे. आता आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीला वळूया. चौथी ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायचं आपल्याला. कंप्लीट द व्ह्यूअर्स व्ह्यू इन द चिल मूनलाईट. चिल मूनलाईट म्हणजे रात्रीच्या वातावरणामध्ये व्ह्यूअर्स काय विणत आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. उत्तर आहे व्ह्यूअर्स व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. इट्स कलर इज व्हाईट ॲज द कलर ऑफ ए फिदर अँड अ क्लाउड. तुम्ही तिसरा स्टांजा बघितला तर त्याचं उत्तर तुम्हाला सहज मिळेल. ॲक्टिव्हिटी 2 मधला 5वा प्रश्न, पिक आउट 2 वर्ड्स यूज्ड टू डिस्क्राईब द व्ह्यूअर्स इन द लास्ट स्टांजा. ऑल्सो स्टेट देअर इम्पॉर्टन्स. बघा इथं व्ह्यूअर्सला डिस्क्राईब करणारे 2 शब्द तुम्हाला शेवटच्या स्टांजामधून काढायचे आहेत आणि त्या शब्दांचे महत्त्वसुद्धा तुम्हाला इथं विशद करायचे आहे. आन्सर आपण तयार केलेलं आहे. द व्ह्यूअर्स आर डिस्क्राईब ॲज सोलेम अँड स्टील. या विणकरांना व्ह्यूअर्सला गंभीर आणि शांत असं आपण डिस्क्राईब केलेलं आहे. दीज वर्ड्स हॅव बीन यूज टू एक्सप्लेन द सिरियस ॲटमॉस्फिअर ऑफ द नाईट. रात्रीचं गंभीर वातावरण दाखवण्यासाठी हे शब्द वापरलेले आहे. त्याचे आपण महत्त्व बघतोय. द व्ह्यूअर्स व्ह्यू अ श्राउड फॉर अ डेड मॅन. ते व्ह्यूअर्स विणकर मृत माणसाचे कपडे श्राउड कफन शिवत आहेत, विणत आहेत. दिस इज अ सिरियस सिनेरिओ सो दीज वर्ड्स आर यूज. आणि हा सिनेरिओ कसा आहे, सिरियस आहे, गंभीर आहे, म्हणून सोलेम आणि स्टील हे 2 शब्द इथं वापरलेले आहेत. आपण दोघंही शब्द शोधून काढलेले आहेत आणि त्याचे महत्त्वसुद्धा इथं एक्सप्लेन केलेले आहेत. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी 2 6 नंबर क्वेश्चन, एक्सप्रेस युअर व्ह्यूज अबाउट द प्रेझेंट कंडिशन ऑफ व्ह्यूअर्स. सध्याच्या व्ह्यूअरच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे. आता आपण याचं उत्तर तयार करताना थोडा इतिहास लिहिलेला आहे. पॉईंट वाईज उत्तर केलेले आहेत. पहिला पॉईंट, द कंडिशन ऑफ व्ह्यूअर्स वॉज गुड. व्ह्यूअरची कंडिशन ही चांगली होती. सेकंड, दे कुड अर्न थ्रू देअर प्रोफेशन ॲज देअर वर नॉट मशिनरी टू मेक क्लॉथ्स ऑर गारमेंट्स. एकेकाळी मशिनरी नसल्यामुळे ते चांगल्या प्रकारे कमवू शकत होते. आता मशिनरीने हातमाग करणारे जे आहेत त्यांची जागा घेतल्यामुळे त्यांचे दिवस थोडे वाईट आहेत. थर्ड, नाऊ द सिच्युएशन इज चेंज. आता सिच्युएशन बदललेली आहे. द रेडीमेड गारमेंट्स मेक विथ द हेल्प ऑफ मॉडर्न मशीन. आधुनिक मशीनने आता गारमेंट्स म्हणजे कपडे बनवले जात आहेत. सो द प्रेझेंट सिच्युएशन ऑफ व्ह्यूअर्स इज नॉट गुड ॲज इन द पास्ट. म्हणून सध्याची व्ह्यूअरची सिच्युएशन जी आहे ती भूतकाळाप्रमाणे चांगली नाही. अशा प्रकारे आपण याचं उत्तर तयार केलेलं आहे. आता ॲक्टिव्हिटी नंबर 2 मधला पुढचा प्रश्न, डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स द स्टेप्स ऑर मेजर्स दॅट कॅन बी टेकन टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ द व्ह्यूअर्स. असे काही उपाय किंवा स्टेप्स सांगा की ज्यामुळे व्ह्यूअर्स विणकरांचे प्रॉब्लेम्स जे आहे ते सॉल्व होतील. आपण हे उत्तर पॉईंट वाईज लिहिलेलं आहे. पहिला पॉईंट, वी शूड बाय द क्लॉथ्स मेड बाय व्ह्यूअर्स. आपण व्ह्यूअर्सने बनवलेली कपडे वापरायला हवी आणि ते विकत घ्यायला हवी. सेकंड, व्ह्यूअर्स शूड गिव्ह देअर बेस्ट अँड मेक प्रोपोगंडा ऑफ देअर बिझनेस. व्ह्यूअर्सने स्वतः बेस्ट अशी कपडे तयार करावीत, गारमेंट्स तयार करावेत आणि स्वतःच्या बिझनेसचा प्रोपोगंडा म्हणजे प्रचार करावा. आणि थर्ड, व्ह्यूअर्स नीड टू ॲडॉप्ट मॉडर्न टेक्निक्स टू मेक गारमेंट्स. आणि व्ह्यूअर्सने सुद्धा आता मॉडर्न टेक्निकचा वापर करून गारमेंट्स बनवायला हवे. परिस्थितीनुसार माणसाने बदललं तर
आपली प्रगतीही होत असते. त्याप्रमाणे विवसनेसुद्धा आपल्या व्यवसायामध्ये बदल करून घ्यावा. ॲक्टिव्हिटी नंबर 2, 8वा प्रश्न. एक्सप्रेस युअर ओन व्ह्यूज अँड ओपिनियन्स फ्रॉम द व्ह्युअर्स पॉईंट ऑफ व्ह्यू अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. व्ह्युअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, दृष्टिकोनातून तुमचे मत व्यक्त करा आणि खालील टेबल हा भरा. मी इथं हा दिलेला टेबल भरलेला आहे, आपण तो बघूया. बघा, इथं स्टांजा दिला आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. ॲक्टिव्हिटी डन बाय व्ह्युअर्स, विणकरांनी काय काय केलं आहे त्या फर्स्ट स्टांजामध्ये, सेकंड स्टांजामध्ये, थर्ड स्टांजामध्ये ते द्यायचं आहे. आणि शेवटी तिसऱ्या कॉलममध्ये व्ह्यूज ऑर ओपिनियन, तुमचं स्वतःचं मत तिथं तुम्हाला लिहायचं आहे. आता फर्स्ट स्टांजामध्ये रॉब्स फॉर अ न्यू बॉर्न चाइल्ड हे ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यापुढे व्ह्यूज किंवा ओपिनियन त्याबद्दलचं फर्स्ट स्टांजामध्ये ते आपल्याला लिहायचं आहे. मी इथं लिहिलेलं आहे, द व्ह्युअर्स फील फ्रेश अँड होपफुल बिकॉज इट इज द बिगिनिंग ऑफ लाईफ. बघा, फर्स्ट स्टांजामध्ये न्यू बॉर्न चाइल्ड म्हणजे काय, चाइल्डहुडचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. ते कसं असते, चाइल्डहुड एकदम फ्रेश आणि आशादायी आणि ही जीवनाची सुरुवात असते. सेकंड स्टांजामध्ये ॲक्टिव्हिटी काय केली व्ह्युअर्सने, द मॅरिएज व्हील्स ऑफ ए क्वीन त्यांनी शिवलेलं आहे किंवा तिथे विणलेलं आहे आणि त्याबद्दलचं आपलं ओपिनियन द्यायचं आहे. आपण दिलेलं आहे, द व्ह्युअर्स फील एक्साइटमेंट अँड एनर्जेटिक बिकॉज इट्स अ चार्मिंग यूथ. कारण इथं तरुणपणाचं वर्णन केलेलं असल्यामुळे एक्साइटमेंट, तरुणपण म्हटलं म्हणजे काय, एक्साइटमेंट असते, एनर्जेटिक असते. अशा पद्धतीने आपण आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आता तिसऱ्या स्टांजामध्ये काय दिलं आहे, ॲक्टिव्हिटी डन बाय व्ह्युअर्स, त्यांनी काय केलेलं आहे, फ्युनरल श्राऊड फॉर अ डेड मॅन, मृत माणसाचे फ्युनरल श्राऊड विणलेलं आहे. आपलं ओपिनियन दिलेलं आहे आपण तिथं, द व्ह्युअर्स फील सॉलेम अँड स्टील बिकॉज इट इज द एंड ऑफ लाईफ. हे आयुष्याचं अंत असल्यामुळे, शेवट असल्यामुळे वातावरण कसं आहे, व्ह्युअर्सला कसं फील होते, सॉलेम अँड स्टील, गंभीर आणि शांत वाटत आहे, वातावरण शांत आहे. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, आता ॲक्टिव्हिटी 3 सुरू होत आहे. त्यातला पहिला सब क्वेश्चन, पिक आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तुमचा आवडीचा प्रश्न, रायमिंग वर्ड्स काढायचे आहे. मी इथं काढलेले आहे. पहिल्या स्टांजामध्ये डे गे, वाईल्ड चाइल्ड. सेकंड स्टांजा नाईट ब्राईट, ग्रीन ट्विन. थर्ड स्टांजा स्टील चिल, क्लाउड श्राउड. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 3, सेकंड सब क्वेश्चन, गिव अँटोनिम्स अँड सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग अँड मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. तुम्हाला विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द सांगायचे आहेत. कोणाने सांगायचे, खाली काही शब्द दिले आहेत, त्याचे तुम्हाला विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द सांगायचे आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. विरुद्धार्थी शब्द जर सांगितला त्याचा वाक्यात उपयोग, समानार्थी शब्द सांगितला तर त्याचा वाक्यात उपयोग. आता आपण एक एक शब्द घेऊया. पहिला शब्द आहे न्यू, याचा अँटोनिम ओल्ड. याचा वाक्यात उपयोग, द बेगर वोर ओल्ड ड्रेस, भिकाऱ्याने जुना ड्रेस घातला होता. आता न्यूचा सिनोनिम नॉवेल म्हणजे नवीन. ही ब्रिंग्स अ नॉवेल थिंग इन हिज क्लास, तो वर्गामध्ये एक नवीन गोष्ट आणतो. आता दुसरा शब्द ब्राईट, याचा अँटोनिम डार्क. सेंटेन्स, इट वॉज अ डार्क नाईट. ब्राईटचा सिनोनिम शायनिंग, चमकणे. हिज आईज लुक शायनिंग. आता सी, डेड. डेडचा अँटोनिम अलाइव, जिवंत. ही इज स्ट्रगलिंग अँड स्टील अलाइव. त्यानंतर डेडचा सिनोनिम डिसीज्ड, मरणे. याचा वाक्यात उपयोग, हिज ग्रँडपा इज डिसीज्ड, त्याचे आजोबा वारलेत. आता डी, स्टील. स्टील या शब्दाचा अँटोनिम मूव्हिंग, हालचाल करणारा. स्टील म्हणजे शांत. देव इज इन मूव्हिंग पोझिशन ऑन हिज ड्युटी. आता स्टील या शब्दाचा सिनोनिम क्वाईट, शांत. ऑल स्टुडंट्स वर क्वाईट इन द क्लास, सर्व स्टुडंट वर्गामध्ये शांत होते. आता नेक्स्ट, वाईल्ड म्हणजे जंगली किंवा रानटी. याचा अँटोनिम टेम म्हणजे काय, मांसाळलेला. एव्हरी वन लाईक्स हिज टेम डॉग, सर्वांना त्याचा मांसाळलेला कुत्रा आवडतो. वाईल्डचा सिनोनिम ब्रुटल म्हणजे रानटी किंवा जंगली. फॉक्स इज ए वाईल्ड ॲनिमल, फॉक्स हा जंगली प्राणी आहे. आता सेकंड लास्ट, फॉल. फॉल या शब्दाचा अँटोनिम राईज म्हणजे उठणे. जॉन रायझेस आफ्टर हिज स्ट्रगल, जॉन त्याच्या संघर्षानंतर उभा राहिलेला आहे. त्यानंतर त्याचा सिनोनिम आहे फॉलचा ड्रॉप. ज्योतिज बुक
ड्रॉप डाऊन, ज्योतीचं पुस्तक खाली पडलेलं आहे. फॉल म्हणजे पडणे, त्याचं सिनोनिम ड्रॉप. लास्ट, चाइल्ड. चाइल्ड या शब्दाचं अँटोनिम ओल्ड मॅन. इथं द ओल्ड मॅन स्टॉप अँड रिलॅक्स देअर. त्यानंतर सिनोनिम कीड. चाइल्डला आपण कीड म्हणून सुद्धा संबोधतो. त्याचा सेंटेन्समध्ये वापर, द किड्स वर प्लेइंग ऑन द ग्राउंड. ते मुलं ग्राउंडवर खेळत होते. आता नेक्स्ट क्वेश्चन, ॲक्टिव्हिटी नंबर 3, मेक अ वर्ड रजिस्टर फॉर क्लॉथ्स, अटायर, ड्रेस. क्लॉथ्स कपडे, अटायर म्हणजे पोशाख, ड्रेस याच्यासाठी जे वर्ड रजिस्टर आलेला आहे तो आपल्याला इथं नमूद करायचा आहे. याच्यासाठी आलेला विशेष करून जो शब्द आहे तो आपल्याला इथं लिहायचा आहे. तो शब्द आहे गारमेंट. गारमेंट म्हणजे कपडे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, फिगर्स ऑफ स्पीच. 4 फिगर्स ऑफ स्पीच दिलेले आहेत. त्याच्या लाईन्स, पोएममधील लाईन्स तुम्हाला त्याच्यासमोर द्यायच्या आहेत. मित्रांनो, इंडियन व्ह्यूवर्सवरील फिगर्स ऑफ स्पीच हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो व्यवस्थित बघून घ्या. आता हा चार्ट आपण व्यवस्थितरित्या सोडवून घेऊया. मी इथं हा चार्ट सोडवलेला आहे. बघा, पहिला आहे सिमिली. सिमिलीचे 3 उदाहरणं मी इथे लिहिलेले आहेत. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ ए हेल्शियॉन वाईल्ड, पहिल्या स्टांजामध्ये. सेकंड स्टांजामध्ये लाईक द प्ल्युम्स ऑफ ए पीकॉक, पर्पल अँड ग्रीन. आता थर्ड स्टांजामध्ये व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. हे सिमिलीचे उदाहरणं आपण घेतलेले आहे. आता इमेजरी या फिगर ऑफ स्पीचचे काही उदाहरणं बघूया. इमेजरी म्हणजे एखादा इमेज दाखवून एखादी गोष्ट व्यक्त केली जाते, म्हणजेच इमेजरी. पहिल्या स्टांजामध्ये इमेजरी दिली आहे, वी व्ह्यू द रॉब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. इथं रॉब्स ऑफ ए न्यू बॉर्न चाइल्ड हे चाइल्डहूडचं इमेज दाखवत आहे. सेकंड, वी व्ह्यू द मॅरिएज व्हील्स ऑफ ए क्वीन. इथं मॅरिएज व्हील्स ऑफ ए क्वीन हे यूथ म्हणजे तरुणपणाची इमेज दाखवत आहे, म्हणून इथं इमेजरी. थर्ड, तिसऱ्या स्टांजामध्ये दिलेलं वाक्य, वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल शाऊट. डेड मॅन्स फ्युनरल शाऊट हे आयुष्याचा शेवट दाखवत आहे, म्हणून हे इमेजरीचे एक्झाम्पल आहे. आता आपण पुढचा फिगर ऑफ स्पीच बघूया, मेटाफर. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, मेटाफर. फर्स्ट एक्झाम्पल, फर्स्ट स्टांजा, वी वर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. इथं ॲट ब्रेक ऑफ डे म्हणजे मॉर्निंग. ही जीवनाची सुरुवात म्हणून वापरले गेलेलं आहे. कंपॅरिझन केलेली आहे, इनडायरेक्ट कंपॅरिझन केलेली आहे, म्हणून मेटाफर. सेकंड, वी वर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. ॲट फॉल ऑफ नाईट म्हणजे इव्हिनिंग, लेट इव्हिनिंग. याची कंपॅरिझन आयुष्याच्या तरुणपणाशी केलेली आहे, म्हणून मेटाफर. थर्ड, वी वर्स विविंग सॉलेम अँड स्टील. इथं सॉलेम अँड स्टील हे गंभीर वातावरण जे आहे हे आयुष्याचा शेवटचा भाग प्रतीत करत आहे, म्हणून मेटाफर. हे इनडायरेक्टली कंपॅरिझन केलेले असल्यामुळे इथं मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच होतो. आता लास्ट फिगर ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन. बघा, वी वर्स विविंग ॲट अ ब्रेक ऑफ डे. सेकंड एक्झाम्पल, वी वर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. आणि थर्ड एक्झाम्पल, वी वर्स विविंग सोलेम अँड स्टील. आता या तिघही एक्झाम्पलमध्ये डब्ल्यू हा साऊंड रिपीटेडली येत आहे. जेव्हा एखादं लेटर किंवा साऊंड हा रिपीटेडली एखाद्या वाक्यात येत असेल तेव्हा ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. आता आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटीकडे वळतो आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 4, द राईम स्कीम इन द फर्स्ट स्टांजा इज ए ए बी बी. फाइंड राईम स्कीम्स इन द सेकंड अँड थर्ड स्टांजाज. पहिल्या स्टांजामध्ये ए ए बी बी ही राईम स्कीम आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टांजामध्ये कोणती राईम स्कीम आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आपण इथे लिहिलेले आहे. सेकंड स्टांजा, राईम स्कीम इन द सेकंड स्टांजा सेम ए ए बी बी. आणि बी दुसरं, राईम स्कीम इन द थर्ड स्टांजा ए ए बी बी. तुम्ही तिथं वर्ड व्यवस्थित बघा, तुम्हाला ही राईम स्कीम लक्षात येईल. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. मित्रांनो, आपण आता हा शेवटचा प्रश्न घेऊया. ॲक्टिव्हिटी 5 मधला सेकंड. बघा, हा प्रश्न इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये कंपल्सरी क्वेश्चन आहे, म्हणून हा व्यवस्थितरित्या समजून घ्या. यामध्ये तुम्हाला पॉईंट वाईज उत्तर लिहायचं असते. बघा, ॲप्रिसिएशन म्हणजे त्या पोएमबद्दल तुम्हाला माहिती द्यायची असते, पॉईंट्समध्ये तुम्हाला द्यायची असते. आता मी इथं पहिला पॉईंट घेतला आहे, अबाउट द पोएम अँड पोएट. कविता आणि पोएटबद्दलची माहिती तुम्हाला द्यायची आहे. द प्रेझेंट पोएम इंडियन व्ह्यूवर्स इज रिटन बाय सरोजिनी नायडू.
प्रस्तुत कविता इंडियन व्ह्यूवर्स ही सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे. द पोएम डील्स विथ द 3 स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ. आता आपण कवितेबद्दल लिहितोय. ही पोएम मानवी आयुष्याच्या 3 स्टेजेस सांगत आहे. आता बी द थीम या पोएमचा विषय. द थीम डील्स विथ व्हेरियस स्टेजेस विथ डिफरंट शेड्स. या कवितेचा आशय किंवा विषय हा मानवी आयुष्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस सांगत आहे की ज्याला वेगवेगळ्या शेड्स आहेत, छटा आहेत, जसं मॉर्निंग, इव्हिनिंग आणि नाईट. ह्या कशा छटा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे हे थीममध्ये व्यक्त केलेलं आहे. आता सी पोएटिक स्टाईल. कोणत्या स्टाईलने पोएम लिहिलेली आहे? द पोएम इज रिटन इन अ सिम्पल लँग्वेज. पोएम ही साध्या भाषेमध्ये लिहिलेली आहे. व्हेरियस इमेजेस हॅव बीन यूज टू कन्वे द सब्जेक्ट. सब्जेक्टला मांडण्यासाठी वेगवेगळ्या इमेजेसचा वापर केलेला आहे. असे तुम्हाला एक 2 वाक्यामध्ये प्रत्येक पॉईंट लिहायचा असतो. आता डी पोएटिक डिव्हायसेस. यामध्ये वापरले गेलेले फिगर्स ऑफ स्पीच. द फिगर्स ऑफ स्पीच सिमिली, मेटॅफर, ॲलिट्रेशन हॅव बीन यूज. यामध्ये सिमिली, मेटॅफर, ॲलिट्रेशन हे फिगर्स ऑफ स्पीच वापरले गेलेले आहे. त्याचबरोबर रायमिंग स्कीम ऑफ इच स्टांजा AABB. यातील राईम स्कीम जी आहे ती प्रत्येक स्टांजामध्ये AABB या प्रकारे सापडते. आता ई मॅसेज. या पोएममधून कोणता मॅसेज तुम्हाला मिळालेला आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ह्युमन लाईफ हॅज व्हेरियस शेड्स अकॉर्डिंग टू टाईम. मानवी जीवनाचे वेळेनुसार वेगवेगळे शेड्स असतात, छटा असतात. आता एफ शेवटचा पॉईंट. ओपिनियन अबाउट पोएम. तुमचं पोएमबद्दलचं मत. द पोएम हॅज अ ब्युटिफुल इमेजेस विच एनेबल्स टू अंडरस्टँड इट इझिली. या पोएममध्ये सुंदर अशा इमेजेस वापरले गेलेले आहे की ज्यामुळे ते समजायला सोपी होत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण इंडियन व्ह्यूवर्स यामधील ब्रेन स्टॉर्मिंग हा टॉपिक अभ्यासलेला आहे. यामध्ये असलेल्या इतर ॲक्टिव्हिटीज ह्या तुम्हाला प्रॅक्टिकली करायच्या आहेत. ब्रेन स्टॉर्मिंग हा टॉपिक कसा लिहायचा हे आपण सॉन्ग ऑफ द ओपन रोड आणि इंडियन व्ह्यूवर्स या पोएम थ्रू बघितलेलं आहे. इतर पोएमचे सुद्धा तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग याच प्रकारे लिहायचे आहे. मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 12वीचे इतर टॉपिकसुद्धा हवे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रत्येक टॉपिकच्या लिंक्स अवेलेबल करून दिलेल्या आहे. तुम्हाला हवा असलेला टॉपिक तुम्ही पर्टिक्युलर लिंकला क्लिक करून बघू शकता. मित्रांनो, माझे प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझे प्रत्येक व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.